अंतर्गत आज जे आम्ही भारतीय जनता पार्टीने संमेलन घेतलेलं आहे आज इथं, आणि या संमेलनासाठी प्रथमतः तुम्ही सगळ्या इथं उपस्थित राहायला म्हणून मी अगोदर तुमचे आभार मानते. आणि या संमेलनासाठी आपल्याला जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, आत्ताच आपण त्यांचं एवढं सगळं डिटेल्समध्ये व्यवस्थित छान आपण त्यांचं मनोगत ऐकलं. असे आमचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले खरमले सर, तसेच माजी शहराध्यक्ष वाघ मॅडम, माई दळवी नगरसेविका आरती थोरात आणि सगळ्यात तुम्ही CRP. खरं हे जेव्हा संमेलन घ्यायला सांगितलं म्हणून आम्हाला प्रदेशाकडून, आणि हे खरोखर हा म्हणजे विचार मी तुम्हाला पहिल्यांदा स्पष्ट करते की हे जेव्हा संमेलन घ्यायला सांगितलं तेव्हा पहिल्यांदा मला डोक्यात फक्त तुम्हीच आल्या की हे आपण CRPला बोलावं, याच्यामध्ये CRPच्या लेवलनी घ्यावं हे संमेलन. त्याचं कारण असं होतं की आम्हाला कुठला राजकीय विचार तुमच्यावर थोपवायचा नाहीये किंवा आम्हाला तुम्हाला राजकीय हेतूसाठी वापरून पण घ्यायचं नाही, तुम्हाला बोलवलं त्यासाठी आम्हाला किंवा आमची तुमच्यासाठी काय म्हणजे सरकारची काय धडपड आहे तुमच्यासाठी करण्याची, आणि हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणून साठी मी ह्या संमेलनासाठी सगळ्यात पहिला जो माझ्या डोक्यात विचार आला तो CRPला बोलवायचा हा विचार आला. आणि मी जेव्हा लाक्षणी साहेबांना हा माझा विचार सांगितला का प्रस्ताव सांगितला, मला साहेबांनी 1 सेकंद लावला नाही तुमचं सगळ्यांना बोलवायचं म्हणल्याच्या नंतर. साहेब म्हणजे ठीक आहे करून टाका, आणि काय असेल तर मग सांगा मला म्हणजे काय अडचण आली तर. म्हणजे साहेबांचं सुद्धा तुमच्यावर इतकं लक्ष आहे तुमच्यावर, म्हणजे मागच्या सुचिताताई म्हणलेल्या साहेबांना डायरेक्ट तुम्ही आम्हाला बोलवतच नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे येत नाहीये, पण उगीच सारखं तुम्हाला बोलवण्यात आमचा पण काही इंटरेस्ट नसतो. तुम्ही इतके ऍक्टिव्ह आहात, सगळ्या आमच्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त ऍक्टिव्ह आहात, त्याच्यामुळे आता ह्या गोष्टीसाठी तुम्हालाच बोलवलं. दुसरी गोष्ट म्हणजे जो केंद्रीय अर्थसंकल्प आहे हा निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा मांडलेला अर्थसंकल्प आहे. आणि या आपल्या महिला अर्थसंकल्प म्हणजे महिला अर्थमंत्री हे आपल्याला लाभलेले आहे. सलग 9व्यांदा अर्थसंकल्प मांडणारी ही इतिहासातली पहिली गोष्ट आहे, आणि याचा आपल्याला सगळ्यांना महिला म्हणून पहिल्यांदा अभिमान असला पाहिजे. आणि हा अर्थसंकल्प महिला म्हणजे मोदी कम्युनिटी रिप्रेझेंटेटिव्ह ना सगळ्या CRP. आता एक महिला संमेलन घेण्याच्या दृष्टीनं आपल्या ज्या अध्यक्ष आहेत, आपल्या जिल्हाध्यक्षा महिलांच्या आपल्या भारतीय जनता पार्टी संघटनेच्या रेणुकर मॅडम यांनी हे संमेलन आयोजित केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या वतीनं महिलांचं त्यांनी हे संमेलन आयोजित केलं आहे. या संमेलनाचे अध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष रेणुकर मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या माजी शहराध्यक्ष वाघताई, त्याचप्रमाणे आत्ताच्या शहराध्यक्ष आमच्या आरतीताई थोरात, आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या गायकवाड नगरसेविका गायकवाड मॅडम, त्याचप्रमाणे आता तुमचे बचत गट जे प्रतिनिधी असतील कृपया माफ करतील, ते नाव मला माहीत नाही. खरं पाहिलं तर आर्थिक म्हटलं का थोडंसं आकड्यांचा खेळ आणि क्लिष्टता जादा असते. आता तुम्ही एवढं एगरनेसनं ऐकण्यासाठी थांबलात, अगदी कानाचं काय म्हणतो आपण सूप करून किंवा हे ऐकलं पाहिजे आपल्याला, तर तुम्ही त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह, एका कम्युनिटीच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तुमचा जो आता काय ते संघ म्हणतो आपण त्याला, तो संघ उमेद, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह काही जसं त्यांनी सांगितलं मॅडमनी की 10 महिला आमच्याकडे येतात, त्यांचे जे बचत गट 10चे असतात त्यांचे सचिव अध्यक्ष आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही सांगतो. तशाच पद्धतीनं आपल्याला हे आर्थिक सक्षमीकरणच्या नंतर आर्थिक सक्षमीकरण तर होईल, पण त्याच्या अगोदर आर्थिक साक्षरताच नसेल तर मग बऱ्याचशा लोकांना अर्थसंकल्पाचा अर्थ कळत नाही म्हणण्यापेक्षा क्लिष्ट असल्यामुळे त्याच्याकडे कोणी डोकं देत नाही. अर्थसंकल्प म्हणजे काय असतो की त्या वर्षाचा संकल्प करायचा असतो की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी ती करणार आहे, ही जी काही संकल्पना असती आणि ते तो केलेला असतो, तो संकल्प असतो, आणि तो भारत देशाचा संकल्प केला जातो. शेतकऱ्यांना दूध उत्पादन कसं वाढवण्याची माहिती देणे, चाऱ्याविषयी माहिती देणे, हे काम मी प्रत्येक घरोघर जाऊन करतो. हे पशुसखी करतात, प्रत्येक घरोघर जाऊन त्यांचे कामं करायचे, त्या गुरांना त्यांच्या कानामध्ये बिल्ला मारायचा, तो ऑनलाईन करायचा, त्याची पूर्ण माहिती भरायची. म्हणजे हे सारे जे काम आहे तर हे दवाखान्याचे जे काम आहे ते दवाखान्याच्या मार्फत मधून पशुसखी काम करते. आणि एवढे सगळे काम करून त्यांनी परत बचत गट, तुम्ही बचत गट तयार करा, मग ते पण हँडल होत नाही आम्हाला, कारण पशुच्या संदर्भात पण करायचे आणि हे पण करायचे, आणि तेवढे सगळे काम करून पण आम्हाला 10 महिने बी पगार नाही, कसलंच मानधन नाही. आणि प्रत्येक हार्ड गोष्टीला आपलं चालू काम
आज मी कामावरून आले, आज माझं थायलेरियस म्हणजेच गुचिडतापीचं माझं लसीकरण आज चालू, मी लसीकरण थांबून आले. आज कितीतरी पशुपालक माझी वाट पाहतात, तरी पण तुम्ही की बोलवलं की आम्ही हजर राहतो इथपर्यंत. आणि एवढं काम करून त्यांनी शेवटी काय म्हणायचं, पशुसखी म्हणजे तिचं काम संदर्भात कोण जर राहणार पशुच्या, तर त्यांनी आपण म्हणलं की ते सरांनी त्यांनी सांगायचं नाही तुम्हाला बचत गटाची बी कामं करावं लागतात, तुम्ही नुसते गुरांचेच कामं करता. हो, तुम्ही नुसते गुरांचेच कामं करतात. असं म्हणजे आम्ही केलं तरी कोणतं पाहिजे, आणि तेवढं करून पण आम्हाला मानधन नाही म्हणल्यावर कामं करायची कशी, हे पण तुम्ही तेवढं. पण हे आज कळतंय ना, यांच्यापर्यंत आज आलाय तुम्ही ना आमच्यापर्यंत सगळ्यांच्या. पण आम्हाला माहितीच नव्हतं ना की तुम्हाला सांगायचं म्हणून. दिलंय किती मी म्हणलं नाही मला व्हायचं तर होता येईल का, तेव्हा तुम्हाला चान्स आहे. त्यावेळी हे थोडं केलं पाहिजे असं माझं मत. आणि तुम्हाला कोणी आता काय होतं 50% आपलं जे काही ते 50% कोणतं राजकीय मतं तुमच्याकडे आज आहेत का? बिलकुल नाही. का काय करायचं ते आमचे मालक आणि ते म्हणतात राजकारणाचं आम्हाला काय गेम असंच असतं ना. जनरली बघा आता तुम्ही बाहेर येताय, तुम्हाला थोडं एक्सपोजर म्हणून तुम्हाला नाही वाटत, पण ती घरी जी महिला आहे ना तेच असत असतं. आमचे त्यांनी सांगितलं मग करू कुठं करायचं आणि त्यांचं आता फोन पे झालं. तिकडूनच येते झिंगत तुम्हाला आता आमचं महाराष्ट्र गोवाचं लागले इलेक्शन, हा. रोज एक दोन उमेदवार भेटायला येतात. हेच बघा आता